निवडणूक व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात समोर आली आहे। तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग येथील नवीन तलाठी कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात जळालेली आणि अर्धवट जळालेली मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत। विशेष म्हणजे या ओळखपत्रांमध्ये जिवंत मतदारांचीही ओळखपत्रे असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। हा निष्काळजीपणा आहे की गंभीर गैरप्रकार, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत। बघूया याबाबत हा विशेष रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग येथे नवीन तलाठी कार्यालयाजवळ जळालेल्या अवस्थेत मतदार ओळखपत्रांचा मोठा ढीग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी काही मतदार ओळखपत्रे पूर्णपणे जळालेली तर अनेक ओळखपत्रे अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडलेली दिसून आलीत। ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झालेत। अनेकांनी या ढिगाऱ्यात स्वतःची तसेच आपल्या नातेवाईकांची मतदार ओळखपत्रे असल्याचा दावा करत संताप व्यक्त केला आहे। या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून मतदारांची ओळखपत्रे येथे कशी आली, ती जाळली कोणी आणि यामागे नेमके कारण काय, याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत। हा संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा आहे की यामागे आणखी एखादा गंभीर गैरप्रकार दडला आहे, याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आणि निवडणूक विभाग कोणती अधिकृत भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। डोंगरी बुजुर्ग येथे जळालेल्या मतदार ओळखपत्रांच्या या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। या प्रकरणामागील सत्य काय आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार असले तरी नागरिकांचा विश्वास टिकवण्याकरिता प्रशासनाने तातडीने पारदर्शक कारवाई करणे आवश्यक आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे।